रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। रौनक, आपण बघतोय सत्ता स्थापनेसाठी हालचालींना आता वेग आलेला आहे आणि आता एनडीएच्या नेतेपदी अगदी काही वेळामध्ये मोदींची निवड होईल, काय सांगाल? निश्चितपणे आपण बघू शकता की ज्या पद्धतीमध्ये हे निवडणूक लढली गेली आणि मुख्यतः एनडीएचं सरकार आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे की एनडीएचं सरकार येतं आज एनडीएचा नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली जाईल आणि लगेचच जे एनडीए घटक पक्षातले महत्त्वाचे नेते आहेत ते राष्ट्रपतींना भेटतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संसदेत पोहोचलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, त्याचसोबत नितीन गडकरी नागपूरवरनं तिसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत। केंद्रात 10 वर्ष सलग मंत्री होते, यावेळेस देखील ते मंत्री होतील अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। जबरदस्त असा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे। रामदास आठवले, पंकजा मुंडे सारखे नेते देखील महाराष्ट्रातून या संसदीय दलाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे एक महत्त्वाचा दिवस आज एनडीएसाठी आहे। तिसऱ्यांदा एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार जे आहे ते देशामध्ये पाहायला मिळणार आहे आणि पंतप्रधान मोदीचा हा जो 3.0 चा कार्यकाळ आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण आपण बघितलं की मागची जी 2 टर्म होती अनेक टफ निर्णय नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून घेतले। मग डिमॉनिटायझेशनचा एखादा निर्णय असेल किंवा जीएसटी लागू करण्यासंदर्भातला निर्णय असेल, असे अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले आहे। पण 3.0 हा यासाठी नरेंद्र मोदीसाठी क्रुशल असणार आहे कारण भाजपचा संपूर्ण बहुमत नाही आहे। कोअलिशन गव्हर्नमेंट आहे। एनडीएच्या अनेक पक्षांना विश्वासात घेऊन वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतील आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदींनी कधी कोअलिशन गव्हर्नमेंटमध्ये त्यांचा फारसा अनुभव चालवताना पाहायला मिळाला नाही आहे। जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तर सलग बीजेपीचं सरकार होतं, त्यांचं स्पष्ट बहुमत होतं। केंद्रात जेव्हा ते आले तर दोन्ही वेळा सलग बीजेपीचं बहुमत होतं। त्याच्यामुळे निर्णय घेताना ते फार कोणाला विश्वासात घ्यायचे अशी स्थिती जी आहे ती बरेचदा पाहायला मिळत नव्हती। मात्र ही जी गव्हर्नमेंट असताना 3.0 यामध्ये निश्चितपणे मग नितीश कुमार यांना अनेक मुद्द्यांवर विश्वासात घ्यावा लागेल। चंद्रबाबू नायडू असतील, चिराग पासवान असतील, राज्याचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे, अजित पवार, जरी अजित पवारांचे नंबर कमी असले तरी महाराष्ट्रात जर त्यांना ही महायुती टिकवून ठेवायची आहे तर अनेक निर्णयांमध्ये त्यांना विश्वासात घेणं हे गरजेचं असणार आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये कुठले महत्त्वाचे निर्णय घेतात। कारण आपल्याला माहिती आहे की असं सांगितलं जात होतं की जेव्हा लोकसभा निवडणूक होत होती तेव्हाच हे त्यांनी तयारी पुढच्या 100 दिवसांची करायला सुरुवात केली होती। या 100 दिवसांमध्ये नेमकं नरेंद्र मोदी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सौरभ, निश्चितच रौनक, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खरं तर मोदींना अशा पद्धतीनं कोअलिशनमध्ये सरकार चालवण्याचा फारसा अनुभव नाहीये आणि ह्याचा फायदा त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ते घेतील असं वाटतं का? कारण आतापासूनच त्यांनी कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स वापरायला सुरुवात केलेली आहे। मुख्यतः आपण जर बघितलं सौरभ तर नरेंद्र मोदींचा जो स्वभाव आहे ते फार प्रेशर टॅक्टिक्समध्ये पडत नाही आणि फार प्रेशर खाली येत नाही। आपल्याला माहिती आहे की डिमॉनिटायझेशन सारखा जो विषय होता तो हा फक्त कॅबिनेट पुरता विषय नव्हता, हा अख्ख्या देशामध्ये याचे रिफ्लिकेशन्स होणार होते। मात्र त्यांनी फार कोणाचा विचार न करता देशाचा विचार डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय त्यांनी घेतला। अनेक लोकांना डिमॉनिटायझेशनच्या काळात खूप त्रासही सहन करावा लागला। मात्र असे बोल्ड डिसिजन घेण्यामध्ये नरेंद्र मोदी ओळखले जातात आणि जसं तू प्रश्न विचारला की ज्या पद्धतीचं बार्गेनिंग नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे हार्ड बार्गेनिंग करतील तर थोडीशी कसरत निश्चितपणे होईल। पण नरेंद्र मोदी हे स्मार्ट राजकारणी आहे, त्यामुळे ते आपला निर्णय कसं या लोकांना पटवून सांगण्यामध्ये यशस्वी होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच रौनक, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे। त्याला जोडूनच अजून एक प्रश्न की आपण बघतोय की ह्या सगळ्याकडून आपण येऊया महाराष्ट्राकडे। महाराष्ट्रातले नेते आणि विशेषतः त्यांचे घटक पक्ष, मित्र पक्ष हे कितपत त्यांना त्यात सहकार्य करतील? कारण आपण एकीकडे बघितलं तर एकनाथ शिंदे त्यांनी फारशी काही अटी ठेवलेल्या नाहीयेत की आम्हाला स्पेसिफिक मंत्रिपद हवी आहेत। या संदर्भात काय सांगाल?
मुख्यतः आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेंचा जो स्वभाव आहे पहिलेपासून जेव्हापासून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनी कधीच असा कुठलाही विषय आणला नाही जेणेकरून बीजेपी अडचणीत येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शाह या तिघांशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. इवन अजित पवारांचा जर विचार केला तर अजित पवार हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्रात आपण त्यांना बघितलेलं आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटच्या विषयावर कधीच या तिघांमध्ये कुठलेही वादविवाद किंवा मतभेद होतील असं सध्या तरी वाटत नाही. आणि हे दोघांचा जर विचार केला अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर हे हार्ड बार्गेनर नाही आहे. यांच्यापेक्षा अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीसांचा जर विचार केला तर ते जास्त हार्ड बार्गेनर. त्यामुळे फार महाराष्ट्रात या तिघांमध्ये समन्वयामध्ये काही प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही. पण विचारधारा जर लक्षात गेली तर अजित पवारांची विचारधारा थोडी वेगळी आहे. ते थोडं अल्पसंख्याकांचा विचार करतात आणि आत्ताच्या या निवडणुकीमध्ये त्यांना फटका देखील पडलेला आहे. काल अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्या आमदारांच्या मीटिंग नंतर त्यामध्ये देखील त्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलं आहे की आम्ही जो विचार केला होता आमच्यासोबत अल्पसंख्याक जो समाज आहे तो राहिलेला नाही आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी परत एकदा आम्हाला नव्या जोमाने काम करावं लागेल. आणि या असे काही मुद्दे जर पुढे आले तर थोडी मतभेद जे आहे ते होऊ शकतात. मात्र डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर हे तिघेही नेते एकत्र आहेत असं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. निश्चितच रौनक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान आपण बघतोय की सगळे घटक पक्षाचे प्रमुख नवीन खासदार आणि भाजप नेते बैठकीत आता उपस्थित आहेत आणि आपण ही आता ताजी दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय. थेट दृश्य एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे.